एखादी मैफिल जेव्हाच रंगते, जेव्हा त्याच्यामधला ऐकणारा आणि जो गातोय त्या दोघांचे सूर जुळतात. आमच्या स्वरगंधाच्या बाबतीतही कदाचित असंच झालं. स्वरगंधाच्या पहिल्या सँक्शनपासनं ते आत्तापर्यंतच्या भूमिपूजनापर्यंत अगणित अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागलं. बऱ्याच वेळा असं झालं की लोकांचे अनेकदा प्रश्न येत गेले की तुमची साईट सुरू होणार आहे ना, कधी सुरू होईल स्वरगंधा तुमची, काही प्रॉब्लेम झालाय का त्या साईटचा. हे असे अगणित प्रश्न आम्हाला लोकांकडनं येत होते आणि याच वेळेला स्वरगंधातल्या लोकांनी, तिथल्या मेंबर्सनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला होता, त्या विश्वासाचं पाठबळ घेऊन आज रावेतकर ग्रुप पुढं आला. जी काही आम्हाला आलेल्या अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणींवरती आम्ही मात केली आणि आज आम्ही स्वरगंधाचं हे जे लॉन्च म्हणा, भूमिपूजन म्हणा, त्या दिवसावरती येऊन ठेपलेलो आहोत किंवा पोहोचलेलो आहोत आपण असं म्हणावं. एका अर्थानं स्वरगंधाच्या रिडेव्हलपमेंटची नांदीच म्हणायला लागेल की जी आता याच्यातनं एक सुंदर इमारत निर्माण होईल. त्या सुंदर इमारतीचं एखादं सुंदर गाणं कसं निर्माण होतं त्या पद्धतीनं आम्ही स्वरगंधा साकारू याचा आम्हाला नक्कीच विश्वास आहे.